एक दुर्लक्षित सरसेनापती माळोजी घोरपडे. हिंदवी स्वराज्याचा सरसेनापती होणंही काही खायचं काम नाही. त्यासाठी अफाट शौर्य, निस्सीम त्याग, स्वामीनिष्ठा आणि अथांग असा पराक्रम गाजवावा लागतो. त्यावेळी सरसेनापती ही जबाबदारी म्हणजे एक काटेरी माळ गळ्यात पडते. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची शेवटची लढाई ही सातारा जिल्ह्यातील वाईजवळ. या युद्धात सरजा खान याचा त्यांनी दारुण पराभव केला होता. परंतु हंबीरराव मोहिते यांना त्या लढाईत तोफेचा गोळा लागला व रणधुरंधर सरसेनापती हंबीरराव मोहिते हे दारातीर्थी पडले. 16 डिसेंबर 1687 साली हंबीरराव मोहिते दारातीर्थी पडले आणि स्वराज्याने एक महापराक्रमी स्वामीनिष्ठ सेवक गमावला. स्वराज्याचे कधीही भरून न येणारे नुकसान त्यावेळी झाले. संभाजी राजांना लहानपणापासून वडीलधारी म्हणून असलेला आधार मावळला. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक साधनात घोरपडे घराण्याच्या विषयी पुढील माहिती आढळते. वाईच्या लढाईत दुर्दैवाने सरलष्कर हंबीरराव मोहित्यांचा काळ आला आणि स्वराज्याचे सरसेनापती हे पद पुन्हा एकदा रिक्त झाले. यानंतर संभाजी राजांनी माळोजी घोरपडे यास सरंजामी देऊन मुखत्यारी सांगून त्यांस सरनौबतीची वस्त्रे दिली आणि माळोजी बाबा स्वराज्याचे 5वे सरसेनापती म्हणून रुजू झाले. तत्पूर्वी आपण घोरपडे घराण्याचा इतिहास पाहूयात. मूळचे सिसोदिया वंशी असणाऱ्या घोरपडेंना घोरपडे आडनाव मिळण्यामागे एक इतिहास आहे. 15व्या शतकात बहामनी सत्तेत चाकरी करत असताना कर्णसिंगने कोकणातील एका गडावर स्वारी करताना घोरपडीचा वापर करून किल्ला सर केला. तेव्हा बहामनी राजाने कर्णसिंगला 84 गावासह मुधोळ, रायबाग आणि वाई प्रांत हे प्रांत व राजा घोरपडे बहादर हा खिताब दिला. तसेच युद्धप्रसंगी घोरपड्यांना घोरपडीच्या कातड्याच्या रंगाचे निशाण दिले आणि तेव्हापासूनच घोरपडे हे उपनाम प्रचलित झाले. माळोजी घोरपडे शहाजी राजांसोबत आदिलशाहीत सरदार होते. त्यांना वतन वगैरे मान आदिलशाहीकडून मिळाला होता. पण जेव्हा शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं ठरवलं तेव्हा एक विचार होऊन माळोजी आणि शिवरायांच्यात तह झाला आणि असा तह हा बेल भांडारा हाती घेऊन झाला आणि 500 मावळ्यांसह ते किल्ले पन्हाळ्यावर स्वराज्य सेवेत रुजू झाले. शिवरायांच्या अनेक मोहिमांमध्ये माळोजी बाबांनी महत्त्वाची भूमिका बजावली, पण दुर्दैवाने इतिहासकारांकडून त्याचे योग्य ते मूल्यमापन नक्कीच होऊ शकले नाही. ही खूपच खेदाची गोष्ट म्हणावी लागेल. माळोजी जेव्हा आदिलशाहीच्या पदरी होते तेव्हा त्यांच्याकडे वाई परगण्यातील विटे, भांगी, माळवणी या गावांची देशमुखी होती. ही वतने त्यांच्याकडे वंशपरंपरेने चालत आलेली होती. माळोजी घोरपडे यांचे वास्तव्य बाळवणी येथे होते. विटा इस्लामपूर मार्गावर बाळवणी हे गाव वसलेले आहे. गावच्या पश्चिमेला एक नदी वाहते. या गावात आजही घोरपड्यांचा वाडा म्हणून एक भग्न वस्तू दाखवली जाते. तेथील एरळा नदीच्या तीरावर वांगी आणि पश्चिमेला न्हावी ही गावे आहेत. या दोन्ही गावात घोरपड्यांचा एक वाडा आहे. त्या मानाने बाळवणी येथील वाडा विस्ताराने बराच मोठा होता. पूर्वी रीतच होती की त्या काळातील मातब्बर सरदार जहागिरीच्या प्रत्येक गावात किमान एक वाडा बांधत असत. शिवकाळात माळोजी बाबा हे पन्हाळ्यावर तट सरनौबत म्हणून काम पाहत होते. 1680 साली जेव्हा शिवरायांच्या युद्धनीतीनुसार संभाजी राजांना जेव्हा दिलेर खानाकडे गेले आणि नंतर परत जेव्हा पन्हाळगडावर आले तेव्हा महाराजांनी त्यांची पूर्ण जबाबदारी माळोजी बाबांवर सोपवली होती. माळोजी बाबा हे शिवरायांचे अत्यंत विश्वासू लोकांपैकी होते. आता 1688 पर्यंत संभाजी राजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याचा वारू हा चौफेर उजळत होता. सर्वच शत्रूंना मराठा फौजेने पाणी पाजले होते. औरंगजेबाने सर्व प्रयत्न करून पाहिले पण तो सपशेल फेल ठरला. मैदानी लढाईत आपण संभाजी राजांना पराभव करूच शकत नाही हे जणू औरंगजेबाला समजले आणि त्याने कपटाने शंभू राजांना कैद करण्याचा डाव आखला. त्यासाठी त्याला काही मराठा सरदारांची साथ हवीच होती. त्यामुळे त्याने काही नाराज सरदारांना सत्तेचे आमिष दाखवून आपल्यासोबत करून घेतले. आता हे शंभू राजांना पकडून देणारे सरदार कोण होते? ते नातेवाईक होते का? त्यांनी असे का केले याबद्दल इतिहासात अनेक मतांतरे आहेत किंवा हा इतिहास चुकीचा लिहिला गेला आणि त्या व्यक्तिमत्वाची बदनामी केली गेली असा सुद्धा आरोप होतो. यात तथ्य असेलही किंवा नसेलही. तुर्तास या विषयाकडे आपण नंतर पाहू. तर स्वराज्यात खूपशा घडामोडी घडत होत्या. काही केल्या औरंगजेबाला स्वराज्यातील एक खणसुद्धा घेता आला नव्हता. त्यामुळे त्याने काव्याने चाल खेळली. त्याने आपला सरदार मुकर्रब खान म्हणजेच शेख निजाम व त्याचा मुलगा इखलास खान याला 25,000 एवढी खडी जंगी फौज देऊन पन्हाळा भागात पाठवले. तिन्ही सांजेचा वारा वाहत होता आणि खानाचा तळ होता केरळच्या माळावर. त्यावेळी त्याच उद्दिष्ट होतं की समोर असलेला पन्हाळा काबीज करायचा, कारण फौजी हालचालीचा हा किल्ला एकदम मोक्याचा होता.
एकदा पन्हाळा ताब्यात आला की मागे मसाईचं पठार, दूरची कोडकिंड, अन विशाळगड ते आंबाघाट हा सारा मुलूक सहज मुघली अधिपत्याखाली आला असता. त्यावेळीसुद्धा मुकर्रब खानाने काही मराठा सरदारांना आपल्या बाजूने वळून घेतले होते आणि पन्हाळ्याभोवती अजगराने वाटोळे घालायला सुरुवात केली. संभाजीराजांना ही खबर समजली की संभाजीराजे अन कवी कलश हे पन्हाळ्याच्या दिशेने रवाना झाले. गडाखाली असणाऱ्या मोगली फौजा त्यांनी कापून काढल्या अन गडावर येताच त्यांनी फितुरांना गिरफ्तार केले. प्रल्हाद पंतांना अटक केली अन राजद्रोही येसाजी अन शिदोजी फर्जंद यांचा कडलोट केला व पन्हाळा वाचवला. पन्हाळा हातचा गेल्याचे दुःख काही निजामाच्या चेहऱ्यावरून जात नव्हते. औरंगजेबाने देखील पत्र लिहून त्याची कान उघडणी केली. त्यानंतर काही दिवस शांततेत गेले आणि इकडे हेरांकडून खानाला खबर मिळाली की रायरीचा जहागीरदार संभा हा रायगड सोडून खेळण्याच्या मुलखात एकटाच वावरत आहे आणि आपल्या किल्ल्यांची डागडुजी करण्यात मशगूल आहे. सोबत फौज पण खूप कमी आहे. सही मोका आहे. संभाला गिरफ्तार करावे. संभाजीराजे त्यावेळी पन्हाळ्यावरून किल्ल्यांच्या पडलेल्या बुरुजांचे बांधकाम करून घेत होते आणि तेवढ्यात राजांना एक वाईट खबर समजली की एतिकाद खानाने रायगडाला वेढा दिलाय आणि राजांच्या काळजाचा ठोका चुकला. राजधानी धोक्यात आहे. महाराणी गडावर आहेत. बाळराजे गडावर आहेत. आपण निघायला पाहिजे. त्यावेळी पन्हाळ्यावर माळोजी बाबा आणि राजांनी अनेक विषयांवर चर्चा केली. माळोजी बाबांसोबत त्यांचे 2 पुत्र संताजी व बहिर्जी होते. ते सुद्धा खूप पराक्रमी होते आणि सरनोबत माळोजी घोरपडे यांचा निरोप घेऊन राजे पन्हाळ्यावरून विशाळगडावर गेले व तिथून रायगडाकडे निघाले. जाताना राजांनी सेनापतींना पुढील चाली काही खेळायच्या या सूचना दिल्या व राजे गड उतार झाले. राजे निघाले ते संगमेश्वराच्या वाटेवरून. जंगली वाट, अनेक कडेकपाऱ्या असा बिकट मार्ग राजांनी निवडला. वाटेतच संगमेश्वर येथे राजांनी मुक्काम करायचे ठरवले आणि राजे थांबले. आता संभाजीराजे हे संगमेश्वराच्या वाटेवरून रायगडी निघालेत ही खबर मुकर्रब खान याला मिळाली आणि तो 5,000ची फौज घेऊन संगमेश्वराच्या वाटेकडे निघाला. रात्रीतच घाटवाटा ओलांडत घनदाट जंगल कडेकपाऱ्यात तोडत फौज निघाली. 3 रात्रीचा रस्ता तोडत खानसुद्धा संगमेश्वराकडे निघाला. त्याने रात्रीचाच पन्हाळा ओलांडला. पन्हाळा अंधारात अदृश्य झालेला. पन्हाळ्यातील पहारेकऱ्यांना गनिम फौजेच्या पली त्यांचा उजेड दिसला आणि पहारेकरी धावत माळोजी बाबांकडे गेले. त्यावेळी माळोजी बाबा गाढ झोपेत होते आणि बेंबीच्या देठापासून पहारेकरी ओरडला. माळोजी बाबा काळोख उजळत पलीत चालल्याती. संगमेश्वराच्या रोखाने अन सेनापतींच्या काळजाचा ठोका चुकला. त्यांनी आपल्या सैन्याला आवाज दिला, अरे गनिमानं डाव साधला. राजा आहेत तिकडं. अरे राजांचा जीव धोक्यात आहे. आपल्याला निघायला हवं. शिवबंदी उठवा. राजांची जान वाचली पाहिजे. गपक्यास संगमेश्वर जवळ करायला पाहिजेल. गाड्यांनो घाई करा. अन 500 मावळ्यांचे माणूसबळ घेऊन सेनापती संगमेश्वरकडे निघाले. राजांसोबत 2,000चे सैन्य आजूबाजूला तळ ठोकून होते आणि राजे सरदेसाईंच्या वाड्यात मुक्कामी थांबले होते. राजांना एक खबर मिळाली की राजे घाट झाला. गनिम चालून येतोय. स्वरांचा लोंढा संगमेश्वराकडे येतोय. तेवढ्यात माळोजी बाबा देखील संगमेश्वराकडे येऊन पोचले आणि बोलले, राज तुम्ही निघा. नावडी जवळ करा. गनिमानी गाव एरबाडलंय राज. आम्ही नडतो गनिमाशी. तुम्ही रायगड जवळ करा. लाख मेलं तरी चालत्याल पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे राजे. निघा तुम्ही. भांगा करा. पण राजांनी सेनापतींना स्पष्ट नकार दिला. आम्ही लढाईपासून पळणार नाही. आम्ही इथेच झुंजू, इथंच मरू, पण रण सोडून कधीही पळणार नाही. त्याचवेळी मुकर्रब खानाची फौज संगमेश्वराच्या विशीला येऊन भिडली. इकडे विखुरलेले घोडे स्वार पटापट आपल्या घोड्यांवर बसले. राजेही चंद्रावत या घोड्यावर बसले व लढाईसाठी मावळे सज्ज झाले. सोबत होते वृद्ध माळोजी बाबा, त्यांची 2 मुले, कवी कलश, खंडो बल्लाळ, धनाजी, रंगनाथ स्वामी इत्यादी मातब्बर. माळोजी बाबांच्या डोक्यात तर जणू आग पेटली होती. तितक्या समोरच्या गाडीतून आरोळ्या ऐकू येऊ लागल्या. दिन दिन अल्लाहू अकबर आणि मोगलांची घोडी दिसू लागली. याचबरोबर माळोजी घोरपडे बेंबीच्या देठापासून ओरडले, हर हर महादेव. आणि त्याचबरोबर संताजी व धनाजीसारख्या पोरांनी गर्जना केली, छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. घोड्यांना भिडली. तलवारी खणानू लागल्या. या आवाजाने झाडांवरील पाखरे फडफडू लागली. घोडी किंकाळू लागली. काळोख थरारला. रात्र थरारली. रुंद पाटीच्या एका घोड्यावर मुकर्रब खान बसलेला. 3-4 दिवसाच्या प्रवासाने तो पुरता वैतागला होता. आता त्याच्या डोक्यात एकच होतं की संभाजी राजांना कैद करून बादशाहकडे घेऊन जायचं. बघता बघता मुघल सैन्याने वाड्याला वेढा दिला. तसेच नदीकडे जाणारी वाटसुद्धा अडवली.
लढाईत सुरुवातीपासूनच मुघल सैन्य वरचढ होते, त्यामुळे त्यांना खूपच चेव चढलेला. एवढा बलाढ्य राजा आता आपण आपल्या तावडीत सापडणार या कल्पनेस मुघल सैन्य हरकून गेले होते. सपासप तलवारी चालवत होत्या. इकडे शंभू राजांची तलवारसुद्धा गनिमाच्या नरडीचा घोट घेत होती. अनपेक्षित झालेल्या हमल्यामुळे मराठे सुरुवातीला गडबडले, पण मराठ्यांना जाणीव झाली की आपल्या प्राणाहून प्रिय अशा राजाचा जीव धोक्यात आहे. अन मराठे पेटून उठले. संताजी, बहिर्जी, धनाजी आणि खंडो बल्लाळ यांना तर भयंकर चेव चढला. सपासप भाले फेकत होते. धरा, हाना, ठेचा, कापा, मारा, फोडा असे शब्द कानी पडत होते आणि मराठे द्वेषाने लढू लागले. आपल्या राजाचा वाचवायचा उद्देश धरून मराठे एवढ्या द्वेषाने लढू लागले की मराठ्यांना दंगा मोठ्या आवाजात आरोळ्या चालू झाल्या. खानाला मराठ्यांचे सैन्य आपल्या सैन्याच्या दुप्पट असल्याचा भास झाला. मुकर्रब खान स्तब्ध झाला. इकडे 60-65 वर्षांचे वृद्ध माळोजी बाबा दोन्ही हातात शमशेर घेऊन लढत होते. जो मध्ये येईल त्याला सपासप कापत होते. संभाजीराजेसुद्धा द्वेषाने लढत होते. इतक्यात मुकर्रब खान राजांच्या रोखाने येऊ लागला. राजांच्या मदतीला संताजी, धनाजी अन खंडोजी बल्लाळ हे एकाच वेळी धावले आणि शत्रू सैन्याला अविरत तलवारबाजी करत कापायला सुरुवात केली. माळोजी बाबा अत्यंत शौर्याने आणि द्वेषाने लढत होते. राजांनी त्यांच्याकडे पाहिले आणि राजांना जणू कोंडाण्याचा लढणाऱ्या शेलार मामांची आठवण झाली. ऐसा माळोजी लढत होता जणू भासे शेलार मामा समय आला. आणि सरसेनापती संभाजी राजांना संरक्षण देत लढत होते, झुंजत होते, गनिमाला कापत होते. मुकर्रब खानाने ते पाहिलं आणि त्याला कळलं, ह्या म्हाताऱ्याला अडवल्याशिवाय आपण संभाजीला पकडू शकत नाही. आणि त्याने आरोळी ठोकली, घेर डालो बुडे खो. आणि सगळं यवनी सैन्य माळोजी बाबांच्या भोवती गोळा झालं. सर्व मुघलांचे वार पेलत माळोजी लढत होते. 60 वर्षाचं रटाळ शरीर, पण आपल्या राजासाठी जीव टाकून लढत होतं. अरे तो जोशच वेगळा, आवेश वेगळा. आणि माळोजी बाबांचं हे शौर्य पाहून खान हैराण झाला. त्याला जणू समजलं की वाघ कसा असतो. तेवढ्यात मागून नदीच्या बाजूने काही पठाण राजांवर चालून आले आणि त्यांचा आवाज ऐकताच राजे घोड्यावर पाठीमोरे झाले. हीच संधी पाहून खानाने आपला घोडा राजांकडे फेकला आणि एकाच घावात राजांचा हात तोडायचा असा विचार करून त्याने तलवार उचलली आणि तेवढ्यात जणू चमत्कार घडला. ती तलवार शंभू राजांच्या दंडात शिरण्याआधीच कोणीतरी मध्येच मुसंडी मारली. आपल्या घोड्यावरून राजांच्या घोड्यावर उडी घेत राजांना आड केलं. तसे खानाची शमशेर त्या व्यक्तीच्या खांद्यात घुसली. हाड तोडत तिथेच रुतली. आजूबाजूच्या रक्ताला चिळकांड्या उडाल्या. मात्र संभाजी राजांना वाचवण्यासाठी मध्ये आलेली जाड व्यक्ती आपल्या घोड्यावरून खाली कोसळली आणि यवनी सैन्याने कोसळलेल्या व्यक्तीवर हमला चढवला. त्यांच्या शरीराचे असंख्य घाव घेतले. शरीरावर एक जागा देखील शिल्लक नव्हती की जिथं वार झाला नव्हता. शंभू राजांनी गरकन घोडा पाठीमागे फिरवला आणि त्या वीराकडे पाहिलं. ती व्यक्ती होती सरसेनापती माळोजी घोरपडे. माळोजी बाबा पडले. अखेरचा श्वास फुलला. डोळे लवले, ओठ हल्ले. त्या दीर्घ श्वासाने माती उंच उडाली आणि त्या उंच उडाल्या मातीला जणू माळोजी सांगते झाले, सांगा माझ्या राजाला, हा माळोजी गेला. मातीत मेला, पण नुसता मातीत नाही मेला तर मातीसाठी मेला. अरे मातीत मरणारे कैक असतात, पण मातीसाठी मरणारे फक्त मराठे असतात. आणि युद्धात मराठ्यांचा सेनापती पुन्हा एकदा पडला. मराठ्यांचा सेनापती फक्त रणातच पडू शकतो ही गोष्ट जेव्हा समजली, नेसरी असो, वाई असो वा संगमेश्वर सगळे लढाईतच कामी आले. अन माळोजी नावाचा बुरुज ढासळला. राजांच्या डोळ्यात पाणी आले. आपला बाप पडला हे कळताच संताजी आणि बहिर्जी यांना देखील खूप दुःख झाले, पण सगळे त्याच द्वेषाने लढत राहिले. आणि त्याच दिवशी 1 फेब्रुवारी 1689ला स्वराज्याच्या इतिहासाला काळिमा फासणारी सगळ्यात दुर्दैवी घटना घडली. अशा या महापराक्रमी अशा शिलेदाराला माझा एक मानाचा मुजरा. माळोजी बाबा, तुमचा पराक्रम, शौर्य आणि बलिदान आम्हाला नेहमीच प्रेरणा देत राहील. अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.